बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। संयुक्त विकास आघाडी महानगरपालिकेच्या सर्व 102 जागा लढविणार। आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीत सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वच 102 जागा संयुक्त विकास आघाडी सोलापूरच्या वतीने लढविणार असल्याची घोषणा संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीच्या सर्व नेत्यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी सर्व पत्रकारांना देण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जनविकास क्रांती सेना, भारतीय काँग्रेस पक्ष, लेबर पार्टी, जनशक्ती काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, डेमोक्रॅटिक पक्ष अशा समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त विकास आघाडी सोलापूरची स्थापना करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026च्या महानगरपालिका निवडणुकी संदर्भामध्ये आज संयुक्त विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। आता आमचे सहकारी पक्षाचे भारतीय काँग्रेस पक्षाचे MD साहेबांनी पूर्ण कथा सांगितली आम्हाला की आतापर्यंत काय काय या लोकांनी केलं। मुख्यतः जो स्तोत्र आहे विकास व्हायला पाहिजे। विकास म्हणजे नेमकं काय तर नागरी सुविधा, मूलभूत गरजा पुरवणेसुद्धा यांच्या हातनं झालेलं नाही आहे। ज्या शहराचा, ज्या राज्याचा, देशाचा विकास होतो ते मूलभूत गरजापासून सुरुवात होतो। त्या मूलभूत गरजापैकी पाणी तरी देऊ शकले नाहीत। पाणी साठा आहे पण ते देऊ शकत नाही अशा प्रकारे वारंवार सांगतात। केवळ त्यांचं राजकारण, धर्मकारण, जातीवाद आणि एकमेकाचं पक्ष फोडणं, घरं फोडणं असं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केलं आहे। यापुढे हे न चालून देण्यासाठी आपण सर्व सोलापूरच्या सुजाण मतदार बंधू भगिनींनी आमच्या महाविकास आघाडीला संयुक्त विकास आघाडीला आपण भरभरून आपला मत देऊन निवडून द्या। आम्ही सोलापूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। सार्वत्रिक निवडणूक 2026ची घोषणा झाली आणि सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांकडं आणि त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरणाकडे लक्ष दिलं। हेच जर लक्ष त्यांनी जनतेच्या प्रश्नाबद्दल दिलं असतं तर आज सोलापूरचा विकास हा सर्वांना बाजूनं सर्वोत्कृष्ट झाला असता। परंतु या सत्ताधारी पक्षांनी फक्त त्यांचा पक्ष, त्यांची पक्षाची नीती यावरच काम केलेलं आहे, पण सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिकाचा विकासाचा केंद्रबिंदू बनून कधीही त्यांनी विचार केलेला नाही आहे। म्हणूनच आपल्याला नागरिक खड्ड्यामध्ये उभारून वृक्षारोपण करतोय, पाण्यासाठी बाई लांब लांब फिरतील। ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत ह्या आपल्याला दिसून येत आहेत। स्मार्ट सिटीचा निधी आला, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, महापालिकेचा कर संकलन, ह्या सर्वाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका एक विकसित महानगरपालिका पाहिजे होती, पण अशी न घडता ही बकाल महानगरपालिका ही केवळ या सत्ताधाऱ्यांच्या नैराश्यमय वृत्तीमुळं दिसून येत आहे। आणि हे नैराश्यमय वातावरण बदलण्यासाठी आम्ही सर्व मित्रपक्षांनी मिळून ही संयुक्त विकास आघाडी स्थापन केली। जे आमचे मित्रपक्ष आहेत ते जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्येक स्तरातून काम करत आलेले आहेत। जनतेशी त्यांची नाळ जुडलेली आहे आणि जनतेच्या प्रश्नांचे त्यांना पूर्णपणे जाण आहेत, कारण ते स्वतः नागरिक म्हणून त्या समस्या अनुभवत आहेत आणि त्याचा प्रतिकार करणं, जागरूक नागरिक का असतो हे प्रशासनाला दाखवून देणं हे काम करत आलेले आहेत। आणि अशा पक्षाच्या समविचारी पक्षांनी मिळून आम्ही ही संयुक्त विकास आघाडी स्थापन केलेली आहे। आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व मित्रपक्षांसोबतच इतर पक्षांनाही आम्ही आव्हान करतो ज्यांनी आमच्या विचारांशी सहमत आहे, अशा सर्व पक्षांनी आमच्या संयुक्त विकास आघाडीमध्ये सामील व्हावं। तसेच मतदारांनी या सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना आणि डिजिटल बोर्डांना इतका कोटी निधी मिळवला, असं झालं तसं झालं, 5 वर्षामध्ये ज्यांचे तुम्ही पोस्टर बघताय ते कधीही तुमच्याबरोबर जुडले गेले नाही, परंतु या मित्रपक्षांचे जे पदाधिकारी आहेत
हे तुमच्या गल्लीमध्ये बोळामध्ये येऊन त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, तर तुम्ही ते डिजिटल पोस्टर बघून त्यांना मतदान न करता आमच्या सर्वसामान्य घरातून येणारे जे उमेदवार आहेत, जी जनतेची प्रश्नाची जाण ठेवणारे उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार आहे. आमचा उमेदवारीचा निकषच हा त्याचं शिक्षण आणि त्या नागरिकांच्या समस्यांची जाण हे 2 असणार आहे. आम्ही इतर पक्षांसारखं 5,000 घेऊन त्याची इंटरव्ह्यू घ्यायची, 3,000 घेऊन त्याचा फॉर्म भरायचा आणि तो पक्ष निधी गोळा करणे आणि त्याच्यावर आपण निवडणूक लढवणे असं पॉलिसी न ठेवता आम्ही थेट जनतेशी हे आव्हान करतोय, या उमेदवारांशी आव्हान करतोय. ज्यांनाही निष्ठावंत असून डावलण्यात आले अशाही उमेदवारांचं आम्ही स्वागत करणार आहे. आणि या सर्वांनी मिळून या सोलापूरचा विकास हा एकमेव ध्यास मनात धरून आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासंदर्भात सोलापूरच्या 4 हुतात्मा पुण्यनगरीमध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक सध्या चालू आहे. येत्या 15 जानेवारीला त्याचं मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातून ज्या ज्या नेत्यांनी पक्षाची स्थापना केलेली आहे असे तूर्त 6 पक्ष एकत्रित येऊन संयुक्त विकास आघाडी स्थापन केलेली आहे. या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने पहिली पत्रकार परिषद आज 19 डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये आमचा मुद्दा असा आहे, गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगली. सोलापूर शहराचा विकास अतिशय खुंटलेला आहे. जितका पैसा आणि पैशाचं उधळपट्टी झाली त्या मानाने कुठलंही विकास काम सोलापूरचं झालेलं नाही. गेल्या 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सत्तेवर होता, परंतु त्यांच्याकडून काडी मात्र सोलापूर शहराचा विकास झालेला आहे. अजिबात विकास न करता सोलापूर शहराला प्रत्येकजण म्हणतो आम्ही दररोज पाणी देऊ. आजसुद्धा परिस्थिती अशी आहे, 5-5 दिवस सोलापूर शहराला पाणी मिळत नाही. ह्या लोकांना लाजी वाटत नाही. स्वतःच्या घरामध्ये एक नव्हे 4-4 ठिकाणावरून कनेक्शन घेतात आणि पाणी भरून घेतात. परंतु ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या मतदानावर आपण सत्तेवर आलोत त्यांच्याकडं फिरून पाहण्याची सुद्धा क्षमता त्या नेत्यांमध्ये नाही. त्यामुळं येत्या 15 जानेवारीच्या मतदानामध्ये सोलापूरचे मतदार यापूर्वी सत्ता भोगलेल्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवेल असं मी ठामपणे सांगतो. आणि संयुक्त विकास आघाडीला भरभरून मदत करतील, मतदान करतील. आणि संयुक्त विकास आघाडी निश्चितच जर आम्हाला संधी दिली तर येत्या 5 वर्षात संधीचं सोनं करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. संयुक्त विकास आघाडी सत्तेमध्ये आल्यास सोलापूरचा विकास आणि सोलापूरचा चेहरामोहरा बदलू. अर्थात रशियाची राजधानी मॉस्कोसारखा स्वरूप सोलापूर शहराला देऊ अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर. येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर. नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर 70 58 01 43 50.